अरे तेजस, तू असं दारात का उभा आहे? ये ना आत ये. तेजस, अरे होतास कुठे तू? सॉरी, पण मला खरं इथे यायचं नव्हतं. मीनाक्षी वहिनींमुळे इथे आलो. अरे पण मीनाक्षी तुला भेटली कुठे? नाही म्हणजे तू न सांगता निघून गेला होता, तर ही तुझ्यापर्यंत पोहोचलीच कशी? काय ग, कुठे भेटला तुला? अगं मीनाक्षी बोल ना. तेजस तुला कुठे भेटला? मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी देवळात गेले होते. देवळातून परत येताना हे मला दिसले. यांच्या जाण्यामुळे सोहाची काय अवस्था झाली होती याची मला पूर्ण जाणीव होती. मी यांना जाऊन विनंती केली, तरी हे यायला तयार नव्हतेच. मग मी सोहाची यांच्याशिवाय काय अवस्था झाली आहे हे त्यांना सांगितलं. त्यांना विनंती केली, मग ते यायला तयार झाले. तेजस, तुझ्या अशा न सांगता निघून जाण्यानं आमच्या सगळ्यांची काय कंडिशन झाली होती याची कल्पना नाहीये तुला. आधी सॉरी, मी खरंच असं वागायला नको होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे असू दे. तेजस, तुम्ही बोला, मी आलेच. हं? सोहा, सोहा, चल माझ्याबरोबर खाली. नाही आत्ते, मला काही कुठे जायचं नाहीये. तू प्लीज इथून जा, मला थोडा वेळ एकटीला राहू दे. सोहा, अगं तुला भेटायला कोणीतरी आलंय खाली. चल तरी बघ ना कोण आलंय. आत्ते, मला आता कोणाशी बोलायचं नाही, मला कोणालाही भेटायचं नाही. प्लीज तू जा इथून. सोहा, तू आत्याचं ऐकणार नाहीयेस का? आत्ते आज तरी नाही, प्लीज प्लीज तू इथून निघून जा. चल, तू तशी ऐकणार नाहीस. आत्ते, चल म्हणते ना. आत्ते तुला सांगितलं ना एकदा, मला नाही यायचं. तुला कळत नाहीये का जबरदस्ती करतेस? कारण जबरदस्ती केल्याशिवाय तू ऐकणार नाहीस ना, म्हणून. चल बघू खाली. चल म्हणते ना. चल. आत्ते, नको ना, चल please, म्हणते आत्ते. ना. आत्ते हात सोड ग. अगं
तेजस, सोहा, कशी आहेस सोहा? तू का आलायस इथे? तू पुन्हा येणार नाही असं ठरवून गेला होतास ना तुझं तू? सोहा, सॉरी. तू जा इथून. तुला माझी अजिबात पर्वा नाही. म्हणून माझ्याशी न बोलता निघून गेलास ना? आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. सोहा, माझं चुकलं. मी तसं वागायला नको होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे सॉरीचा काही उपयोग होणार नाही आता. तू कसं स्वतःहून न सांगता निघून गेलास तसं आता तुझ्याशी बोलायचं की नाही ते मी ठरवणार आहे. सोहा, अगं आलाय ना तो परत आता, आणि सॉरी म्हणतोय ना, मग कशाला उगाच छळतीयस त्याला आता? सोहा, अगं माझ्याकडे बघ तरी. हो, माझं चुकलं की मी असा डिसिजन घ्यायला नको होतं. सोहा, हवं तर मी परत एकदा सॉरी म्हणू का? सोहा, खरं तर मी इथे आलोच नसतो, पण रस्त्यात मला मीनाक्षी वहिनी भेटल्या आणि त्यांनी मला समजावलं. मीनाक्षी तुला इथे घेऊन आली आहे? हे कसं शक्य आहे? हो, त्यांनीच मला इथे आणलं. अगं, हवं तर तू मीनाक्षी वहिनींना विचार ना. हो की नाही मीनाक्षी वहिनी? सोहा, मला माफ कर. माझा यांच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झाला होता. पण सोहा, आता मला कळलंय की हा सगळा माझा गैरसमज होता. यात यांची काहीच चूक नाहीये. सोहा, तुझी अवस्था मला नाही बघवते ग. प्लीज मला माफ कर ना. जे काही झालं गेलं ते प्लीज विसरून जा. आणि प्लीज जमलं तर मला माफ कर, प्लीज.
सोहा मला कळून चुकले. यांच्यापेक्षा चांगला मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. मीनाक्षी, आज फायनली तू एक खूप चांगलं काम केलंस. स्वतःची चूक मान्य करून सोहाच्या भल्याचा विचार केलास. स्वतः तेजसकडे जाऊन त्याला समजावून घरी घेऊन आलीस. मीनाक्षी, तू माझ्या डोक्यावरचा खूप मोठा ताण हलका केलास. थँक्यू सो मच फॉर दॅट. तेजस तरी बस तरी. आताही मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही सगळ्यांनी मला माफ केले ना. मला मीनाक्षी वहिनी भेटल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या डिसिजनमुळे तुम्ही किती सगळे हर्ट झालाय ते. वन्स अगेन आय एम व्हेरी सॉरी. अरे किती वेळा सॉरी म्हणशील. पुरे आता. आत्याने चुकलो ना. पुरे म्हटलं ना. तेजस, तुला अरे खोटं वाटेल पण सोहाने 2 दिवस काहीच खाल्लं नाहीये. त्यामुळे काहीतरी बनवायला हवं ना आता. वहिनी, चल आपण काहीतरी छान बनवूया. तेजस, तू परत आलास आणि आमचं सगळं टेन्शनच गेलं. तुम्ही दोघं बसा बोलत. आलो सांग. आत्या जे बोलल्या ते खरं आहे. तू खरंच माझ्यामुळे 2 दिवस काहीच खाल्लेलं नाहीये. वाईट आहे ना मी खूप. मीनाक्षी, आता आपण पुन्हा आधीसारखे राहू. मागचं सगळं विसरून जा. या सगळ्या प्रकरणात कळत नकळत मीही तुझ्यावर खूप रागावलो. हो ना.
कितीही नाही म्हणालीस तरी मला माहिती आहे मीनाक्षी. आय एम सॉरी फॉर दॅट. आता आपण आधीसारखंच एकमेकांवर प्रेम कर. उलट आधीपेक्षा जरा जास्तच कर. हं? सोहा, बोल. सोहा, वन्स अगेन सॉरी. अजून किती वेळा सॉरी म्हणणार आहेस तेजस तू? इनफॅक्ट मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे आता. तू का म्हणणार सॉरी? आय कॅन इमॅजिन तुला किती त्रास झाला असेल. तू खूप डिस्टर्ब झाला असशील ना. तेजस, जसा तू मला ओळखतोस तशी मीही तुला ओळखते. तू मनाने किती हळवायचे माहित नाहीये का मला? सोहा, ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो ना त्या गोष्टी करायच्याच नाहीत किंवा बोलायचंच नाही. सोहा, हा विषय काढून जर आपल्याला दोघांनाही त्रास होणार असेल तर हा विषय आपण सोडून देऊयात ना. आणि कसं आहे, आता मीनाक्षी वहिनींना सुद्धा आपलं नातं पटलंय ना. त्यांनीच हा सगळा खराटोप केलाय ना. सोडून दे ना, आता काळजी करण्याची काही गरज नाहीये. हो, पण याआधी ती कशी वागली ते तुला माहितीये का? सगळ्यांची झोप उडवली होती तिने. हा, आता त्यांचीच झोप उडाली म्हटल्यावर त्या तरी काय करणार? म्हणजे अगं म्हणजे त्यांना तुझी काळजी आहे, तुझं पुढे जाऊन काय होणार आहे ते टेन्शन त्यांना असेल म्हणून अशा वागत असतील. हे ते सगळ्यांच्या बाबतीत ठीक आहे. मीनाक्षीच्या बाबतीत बोलायचं तर जाऊ दे ना सोहा, असतो एखाद्याचा स्वभाव. हा बघ, आता आपण ठरवतोय या विषयावर बोलायचं नाही तरी बोलतोच ना आपण. सोडून दे, काही काळजी करण्याची गरज नाहीये आणि त्याच्यावर आपल्याकडे काही उपाय नाहीये. आहे का उपाय? आहे. काय? काहीही न बोलता मी तुझ्यात आणि तू माझ्यात हरवून जाणं. मीनाक्षी, आई, मी येतच होते किचन मध्ये. नाही ग, माझं काही काम नव्हतं. पण तू जे काम आज केलेस ना त्याच्याकरता मी तुझं कौतुक करायला आले. आज तेजसला इथे आणून तू खूप चांगलं काम केलंयस. त्याकरता मी तुझे आभार कसे मानू तेच मला समजत नाहीये. आणि तू सोहाचंच नाही, आमचं सगळ्यांचंच टेन्शन दूर केलंयस. आज असं झालं नसतं तर सोहाची काय अवस्था झाली असती याचा मी विचार सुद्धा करू शकत नाहीये. आई, हो असं का बोलताय? सोहा माझी कोणीच नाहीये का? मीनाक्षी, याआधी जे काही घडलंय ना ते सगळं तू विसरून जा. हे बघ, सोहा आणि वंस दोघेही तुला हळूहळू समजून घेतील आणि मग सगळं काही पहिल्यासारखं सुरळीत होईल. पण यासाठी सुद्धा तुलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. घेशील ना? माझ्या घरच्या माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच मी माझं सुख मानत आले बाळा. आणि ते तू मला पुन्हा मिळवून दिलेस याबद्दल तुझे मनापासून आभार. येते मी. काहीही झालं तरी हे नातं जुळता कामा नये. असं काहीतरी करायला हवं जेणेकरून हे नातं पण होणार नाही आणि त्या राक्षसाला संशय पण येणार नाही.